अध्याय 38. चरपटीनाथाची कथा. नागनाथाची कथा सांगून झाली. आता चरपटीनाथाची कथा श्रवण करावी. पार्वतीच्या विवाहाचा समय होता. सर्व देव हिमालयाकडे आले होते. पार्वतीने शंकरांना वरिले होते, त्यामुळे शंकराने गणही आले होते. ब्रह्मदेव, इंद्र, विष्णू हेही विवाह सोहळा पाहायला आले होते. पार्वती अलंकाराने नटली होती, फारच सुंदर दिसत होती. सृष्टीचे सारे लावण्य जणू काही तिच्या ठायी सामावलेले होते. तिच्या दिव्य तनूवर देवतांचीही दृष्टी ठरत नव्हती आणि सृजन करणे हेच त्यांचे काम. तो ब्रह्मदेव तर पार्वतीला पाहताच मोहित झाला. त्याचे मन त्याला आवरेना. त्याचा परिणाम असा झाला की ब्रह्मतेज त्याच्या दिव्य तनूतून उत्पन्न झाले. ते सभास्थानी त्याच्या पायाशी पडले. त्यातून पुढे 60 सहस्त्र व्यालखिल्य ऋषी निर्माण झाले. कारण असे की ब्रह्मदेवाने ते तेजोद्रव आपल्या पायाने जमिनीवर चिरडून पुसून टाकले. पारा फुटून त्याचे अणू बारीक बारीक होऊन पसरावे तसे ते पसरले, पण तरीही थोडासा भाग तेथे राहिला होता. विवाह सोहळा संपला. सर्व देव स्वस्थानी गेले. वरात निघून गेली. सभास्थान रिकामे झाले. मेना आपल्या मुलीची पार्वतीची आठवण काढीत आवराआवर करीत होती. सभास्थानी फुलेच फुले पडली होती. मंगल अक्षता पडल्या होत्या. हिमालयाच्या सेवकांनी ते सर्व एकत्र करून होमाचे भस्मही जमा करून भगीरथी नदीच्या प्रवाहात विसर्जित केले. ते फुलाचे निर्माल्य देवता व शिवगण यांची दिव्य पायधूळ आणि होमाचे भस्म वाहून गेले. त्यात ब्रह्मतेजाचाही तो उरलेला भाग होता, तो एका गवताच्या बेटात अडकून पडला. पुढे त्या ठिकाणी एक हरणी इतर हरणीसह आली. तिथे तिचे मूत्र सांडले. त्या मूत्रात प्रकृतीचे बीज होते. ते नेमके ब्रह्मतेजाशी चिटकून राहिले. त्यावेळी पिल्लायान ऋषीने त्या तेजात स्वतःचा जीवांश प्रविष्ट केला. सामान्य माणसासारखे या नवनाथाचे कोणतेही जन्म झाले नाहीत. पिल्लायन ऋषीही अशाच रीतीने जन्म घेऊन त्या गवताच्या बेटात राहिले. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण दर्भ काढण्याकरता तेथे आला. दर्भ काढताना त्याला तो बालक दिसला. बालकाचे काय करावे या विचारात तो असताना देवांनी पिल्लायन ऋषी जन्माला आला म्हणून आकाशातून पुष्पवृष्टी सुरू केली. तेव्हा ही भूताटकी आहे असा धसका घेऊन तो ब्राह्मण पळू लागला. देवांच्या सांगण्यावरून नारदाने ब्राह्मणाचे रूप घेतले व पळणाऱ्या सत्यश्रवा ब्राह्मणाला गाठले. त्याचा सर्व संशय दूर केला व स्वतः तो बालक उचलून सत्यश्रवाच्या हाती दिला. या मुलाचे नाव चरपटी असे ठेव असे सांगून नारदाने स्वस्थानी प्रयाण केले. ब्राह्मणाचे घरी येऊन आपली सुशील पत्नी चंद्रा हिला हे सर्व हकीकत सांगितले. तेव्हा तिला फार आनंद झाला. त्या मुलाचे त्या ब्राह्मणाने चांगले संगोपन केले. 7व्या वर्षी त्याची मुंज केली. तो 12 वर्षाचा झाला. नारदाला त्याचे स्मरण झाले. तो गुप्तपणे ब्राह्मणाच्या घराजवळ उभा राहून पाहू लागला. 12 वर्षाचा तो तेजस्वी चरपटी पाहून बंधुत्वाच्या नात्याने नारदाच्या मनात प्रेमाची उर्मी उत्पन्न झाली. कारण नारद जसा ब्रह्मदेवाचा पुत्र तसाच चरपटी. मग नारद बद्रिका आश्रमात गेला. तेथे मच्छिंद्र, दत्तात्रय व शंकर यांना समवेत नारद मुनी प्रेमाने वार्तालाप करीत बसला. ते असे बसले असता नारदाने चरपटीच्या सगळी कथा त्यांना सांगितली. तेव्हा आनंदित होऊन शंकर दत्तात्रयांना म्हणाले, अत्रिसूत्रा, नवनारायणांना तू पूर्ण सिद्ध करण्याचे मनावर घेतलेले आहेस ना? मच्छिंद्रानंतर गोरक्ष, जालेंदर, भर्तरी, काणिफ, चौरंगी, अडबंग, रेवन, नागनाथ एवढेच काय, त्यांचे काही शिष्यही तू धन्य केले आहेस. आता चरपटीला सर्व विद्या शिकवणार ना? दत्तात्रय म्हणाले, महादेवा, आपण म्हणता ते खरे आहे, पण अनुताप झाल्याशिवाय योगविद्या निवृत्ती याचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही, हे तर आपण जाणताच.
म्हणून त्याला दीक्षा द्यायला अजून वेळ आहे. नारद लगेच म्हणाला, अवधूता, चरपटीच्या मनात पश्चाताप उत्पन्न होईल, त्याचे मन विरक्त होईल अशी युक्ती मी करतो. त्याच्याकडे शंकर आणि दत्त पाहतच राहिले. नारद तिथून उठला व मी भूलोकात जातो असे म्हणून व पृथ्वीवर आला. नारदाचे आगमन आणि युक्ती. नारदाने चरपटीच्या वयाच्या एका विप्र मुलासारखे रूप घेऊन सत्यश्रवाचे दार ठोठावले. दार उघडून सत्यश्रवा पाहतो तो त्याला एक 12-13 वर्षाचा ब्राह्मणाचा मुलगा बाहेर उभा दिसला. काय रे, काय पाहिजे, त्याने विचारले. मी कुलभ नावाचा गरीब ब्राह्मण मुलगा आहे. मला विद्यार्थी म्हणून आपण शिकवाल का? तू शिकणार? हो, मला संध्या येते, पण भिक्षुक जी विधिविधानाने करतात ती येत नाहीत. मी घरातील कामे करीन आणि शिकेन. बरे, तर आमच्या चरपटीबरोबर शिकायला बसत जा. मग रोज कुलभ व चरपटी एकत्र अभ्यास करू लागले. नारद कुलभ वाट पाहत होता. काहीतरी करून चरपटी व सत्यश्रवा यांचे भांडण झाले पाहिजे. काही दिवसांनी त्या गावातल्या एका यजमानाने ओटी भरण्याच्या कार्यासाठी सत्यश्रवाला बोलवले. तेव्हा तो पूजा करीत होता म्हणून त्याने चरपटीला व कुलभाला पाठवले. चरपटीने सर्व धर्मकार्य पूर्ण केले. तेव्हा यजमान दक्षिणा द्यायला म्हणून द्रव्य आणण्यासाठी आत गेला. तेव्हा हळूच कुलभ चरपटीला म्हणाला, चरपटी, तू दक्षिणा घेऊ नकोस. किती घ्यायची ते कुठे आपल्याला माहीत आहे. जी देईल ती घेऊ. यजमानाने कमी दिली तर तुझे वडील रागवतील. हो, ते खरे आहे. आपण असे सांगू की आम्ही फक्त कार्य करण्यासाठी आलो. दक्षिणा काय द्यायची ती तुम्ही सत्यश्रवाजवळ द्या. पण कमी दक्षिणा दिली तर काय झाले? अरे, वडिलांचा राग का ओढून घेतोस? असे त्यांनी बोलणे चालले होते. तोच यजमान आला व त्याने दक्षिणा म्हणून अगदी थोडे पैसे दिले. ते पाहताच कुलभाने आधीच मनात उलटसुलट विचार भरून दिलेला चरपटी संतापला. हे काय? अहो भटजी, ही दक्षिणा गोड मानून घ्यावी. एवढीशी दक्षिणा? कार्य केवढे आणि दक्षिणा किती? काही विचार तरी करावा. अहो, ते सगळे खरे आहे, पण यजमान दरिद्र असला तर तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे. अंगात बळ नसेल तर असले सोपस्कार करायला जाऊ नये. अशा तऱ्हेने शब्द वाढत गेला. तेवढ्यात कुलभ तिथून एकटाच निघाला व घरी येऊन एकदम म्हणाला, घोटाळा झाला. असंतुष्टाचा द्विजा नष्टा असे म्हणतात तसेच चरपटीने केले. त्याचे भाषण ऐकता सत्यश्रवा विचारू लागला, अरे काय झाले? भांडण केले की काय? दक्षिणा कमी दिली म्हणून भांडतोय पहा चरपटी. अरे, मी त्याला सांगितले की बाबा दक्षिणा घेऊन जातील. आपण आपले काम करून जाऊ. सत्यश्रवा लगेच संतापला. चल, मी येतो. पूजा झाली माझी, पाहूया आपण. असे म्हणून सत्यश्रवा उपरणे खांद्यावर टाकून जोडे पायास चढून झपाट्याने त्या यजमानाकडे गेला. कुलभ तुरुतुरु पळतच बरोबर गेला. तेथे भांडण अगदी रंगात आले होते. सत्यश्रवा पटकन पुढे आला. त्याने चरपटीला खसकन मागे ओढले आणि त्याच्या कानफडात एक जोराने लगावली. चरपटीच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. कुलभ दुरून पाहत होता. मनात खुश झाला होता. या चरपटीचे मन विटले पाहिजे. नारदाची युक्ती, कुलभ रूपी नारदाची युक्ती अर्धी सफळ झाली होती. तो यजमान सुद्धा थक्कच झाला होता. चरपटीच्या गालावर 5 बोटे उठली होती. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. रडवल्या होऊन त्याने बापाकडे एकदा रागाने पाहिले. सत्यश्रवाने त्याची बकोटी धरूनच ठेवली होती. यजमान मध्ये पडला व त्याने चरपटीला सोडविला. हात सुटताच चरपटी चरफडत तिरीमिरीने तेथून निघून गेला. देवीचे एक देऊळ होते, तेथे तो जाऊन बसला एकटा, मुसमुसत हुदके देत. कुलभ सत्यश्रवाचा डोळा चुकून दुसऱ्या मार्गाने दूर गेला. वाटेत त्याने एका तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेतले. सत्यश्रवा
व तो यजमान यांचे समोपचाराचे बोलणे झाले. सत्यश्रवा घरी गेला. नारदाने देवीच्या देवळात जाऊन तेजस्वी प्रेमळ ब्राह्मणाच्या रूपाने चरपटीजवळ बसून अगदी मृदू शब्दाने त्याची विचारपूस केली. चरपटीने सारे काही सांगितले. सहानुभूतीचा ओलावा मिळाला होता ना, मग काय विचारता. नारदाने ती संधी साधून सत्यश्रवाच्या कठोरपणाची निंदा केली. चरपटीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. अरे, त्या ब्राह्मणाचा स्वभाव काही ठीक नाही. लोकांच्या देखत तुझा केवढा अपमान केला. त्याच्या घरी अभ्यास करण्यापेक्षा रान जवळ करावे. गुरु भेटायचा असला तर कुठेही भेटतो. चरपटीचे डोके विचाराने भणाभणाले. त्याने त्या पोक्त्या ब्राह्मणाकडे पाहिले. त्याची सात्विकता मुद्रा पाहून त्याला धीर आला. काही एक विचार मनाशी पक्का करून तो म्हणाला, महाराज, मी तर त्या सत्यश्रवाच्या घरात पाय म्हणून टाकणार नाही. तुम्ही माझे एक काम कराल. कुलभ म्हणून माझा एक मित्र तिथे आहे. त्याला गुपचूप घेऊन या. नारद तेथून दूर गेला. जरा वेळ गेला. कुलभाचा वेश घेऊन परत देवीच्या देवळात गेला. चरपटी एक ब्राह्मण आला होता. तू बोलावलेस देवीच्या देवळात म्हणून सांगून तो पुढे निघून गेला. मी लगेच आलो. तुला फार जोरात मारले रे, कुलभ मायेने म्हणाला. ते राहून दे. मी घर सोडून चाललोय. तुला यायचे का? अरे, इतके निर्वाणीने का? मी तुझ्यासाठी काहीही करीन की नाही सांग मला. मित्रा, आपण सर्वत्र हिंडू, विद्या शिकू. तुझी व माझी दोस्ती अशी आहे म्हणूनच विश्वास आहे माझाही. चरपटी, तू सिद्ध होण्याच्या योग्यतेचा आहेस. तुला पाहिले की इतका आनंद होतो म्हणून सांगू. मग केव्हा चालायचे? आत्ता आहोत तसेच. मग चल, मी एका पायावर तयार आहे. चरपटी व कुलभ यांनी भगवती देवीला साष्टांग दंडवत घातले आणि हातात हात घालून ते गाव सोडून निघाले. क्षेत्रामागून क्षेत्रे पाहता पाहता चरपटीच्या अंगी अष्टसात्विक भाव जागृत होत होते. कलभरूपी सर्वश्रेष्ठ हरिभक्ताच्या सहवासामुळे चरपटीच्या जीवनात प्रचंड परिवर्तन झाले होते. गावोगाव फिरत चरपटी व कुलभ काशी क्षेत्रात पोचले. केदारनाथ, जय शंकरा चंद्रशेखरा, जय पार्वतीपते. भक्तांचा घोष चालला होता. चरपटी व कुलभ केदारेश्वरांच्या मंदिरात मूर्तीचे ध्यान करीत बसले होते. ध्यान करता करता कुलभाने हळूच त्याला हलवले. चरपटी, समोर पहा. चरपटीने नेत्र उघडले. एक तेजस्वी ऋषी पुढे उभे होते. दोघा मुलांकडे कौतुकाने पाहत होते. चरपटीने सहजच हात जोडले. नारदाने कुलभाचे रूप टाकले. नारद, अरे कुलभ कुठे आहे? चरपटीने चकित होऊन विचारले. बाळ, मीच तो कुलभ, नारद म्हणाला. हे कोण? चरपटीने विचारले. हे तर मच्छिंद्रनाथ. तोच. तेथे अवधूतही प्रकट झाले. नारद म्हणाला, बाळ, हे दत्तगुरू, त्यांना प्रणाम कर. चरपटी भांबावला. आनंदाने त्याचे मन नाचू लागले. त्याने दत्तांना व मच्छिंद्रांना नमस्कार घातला. दत्तांना नारद म्हणाला, मी चरपटीला आपल्या पायापाशी आणला आहे. अनुतापाने पोळलेला. याला आता सांभाळा. नवनाथांची संख्या चरपटीने पूर्ण होत आहे. चरपटी अत्यंत विनयाने म्हणाला, महाराज, मला ब्रह्मज्ञानी करा. कृपा करा. मला सनात करा. नारद, अवधूत व मच्छिंद्र एकमेकांकडे पाहू लागले. समिस्त वंदनाने नारद म्हणाला, चरपटी, गुरुशिवाय ते तुला शक्य नाही. तुम्ही खऱ्या रूपात दर्शन द्या. गुरु कृपेशिवाय तुला ते सहन होणार नाही. तुम्हापेक्षा श्रेष्ठ गुरु कोणी नाही. दत्तात्रेयाचा कळवळा आला. त्यांनी त्याला मस्तकी वरदहस्त ठेवला. चरपटीला तत्काळ ब्रह्मसाक्षात्कार झाला आणि अवधूत, नारद व मच्छिंद्र तजोराशीसारखे त्याला दिसू लागले आणि त्यांच्या मागे कैलासनाथही प्रकट झाले. चरपटी धन्य झाला. शंकराचे दर्शन. आहाहा. नंतर शंकराने त्याला प्रेमाने जवळ घेऊन दत्तांना सांगितले, याला सर्व विद्या द्या. मग दत्ताने चरपटीला 14 विद्या, 64 कला,
वेद, शास्त्रे, पुराणे, योग, कर्म आदी सर्व विद्या व सिद्धी शिकवल्या आणि नागाश्वत्थ वृक्षावरील देवतांनी प्रसन्न होऊन त्याला वरदाने दिली. नंतर चरपटीनाथ शंकराच्या व दत्ताच्या आज्ञेने तीर्थाटन करू लागला. त्याने फार मोठ्या प्रमाणावर शिष्य संप्रदाय वाढविला. तीर्थाटनात त्याने काय केले ते पुढील अध्यायात येईल. फलश्रुती ह्या अध्यायाने पठणाने हिवताप, मधुरा, नवज्वर बरे होतील. श्री नवनाथ कथासार अध्याय 38. श्री दत्तगुरु चरणी अर्पणस्तु. श्री नवनाथ चरणी अर्पणस्तु.